मित्रांनो मुंबईत गेल्या आजले गावाक बरेच दिवस व्हिडिओ पण टाकले. सो आजचा आपला जरा प्लॅन वेगळा असा. तर मित्रांनो फायनली बरेच दिवस आज मी व्लॉग करतोय आणि मुंबईत गेले त्यामुळे मला जास्त व्लॉगिंग वगैरे करून नाही भेटली. आता आपण जरा एक प्लॅन केला, त्या प्लॅनसाठी जाता पुढे सांगतोय. तेव्हा मध्ये बसलो आयो अण्णा असा म्हणजे दुर्वेश आणि दादा गाडी चालवता. बोला पावना देवी माते की. सो आता जाऊया आधी फोंड्यात, ते तुषार पण बघू प्लॅनिंग काय असा होता, पुढे जाऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी गौरव परब, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो प्लॅन काय होतं, आम्ही आता येला रिसॉर्टला, वृंदावन रिसॉर्टला. सो आता आतमध्ये जाऊया. दादा आणि मी चिला, शुभम आणि येते, मग शुभमचा कॅन्सल झाला. शुभम तुषार वगैरे आपले मित्र सगळे येते, मग सगळ्यांचा कॅन्सल झाला. सो आज जाऊया आणि एन्जॉय करूया. चला. मित्रांनो मी आंघोळ वगैरे करून आता कणकवली दिला आणि तो शुभम तांब्या याचो बँजो, याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये येत आहे. भाऊ आपल्या बँजोचं नाव काय? रामांदेव मेडिकल बीट शेजोय. ओके. तर कधी लागलो तर नक्की त्याला फोन करा. आणि यांना आताच म्हणजे झाले 2-4 दिवस उमणी घेतलेला, थोडी मॉडिफाय करता तो, म्हणजे पप्पाचा रत्न घेतले. मग आता आपण रेडिएशन करणं आपली गाडी घेऊन चला. तर मित्रांनो फायनली त्याची गाडी तर पूर्ण झाली आहे. आणि दादांना काही आयडिया दिल्या की तू पण थोडंसं करून घे. दादा पण आपल्या गाडी करून घेतो का ठीक आहे. सो बघूया, आपण पण ट्राय करूया. दादा बोलवून मी पण आता एक छोटासा म्हणजे स्टिकर करून घेतो. सो दाखव काय. फायनली मित्रांनो आम्ही ती ओमनी वगैरे पोचवला. अरे मस्त वाटतं. ओमनी वगैरे दिला. मी भाव्या आजोबांका घराकडे सोडले आपल्या गाडी. आणि आता आम्ही जात भरूचो आहे नाटळचो याच्या मामाकडे. सो याच्या मामाकडे मामाकडे पूजा नाही ते वाडीत जाणार आहे. वाडीत पूजा, वाडीत पूजा ते भजन आणि तिका पकवाशी नव्हतं नाटक करण्याने. दादा ते जाऊन त्यांचं परत प्लॅन केला होता की दादाचा परत भजन करतो. त्यामुळे आता आम्ही दोघं जात आहोत. सोसायटी जाऊन भजन बघूया. चला. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचा शुभ सकाळ. आजचा दुसरा दिवस. आणि मित्रांनो आता आम्ही गेलो आहोत मामाकडे. मामाकडे 2 पार्सला उचलतात. आराध्याने उचलतात डेंजर जरा. तर मित्रांनो मी आता गेले कणकवली आणि आता इलोय. आज असं वाटतं की पाऊस पडात, कारण की ढग वगैरे आता म्हणजे गोळा झाले आणि असं वाटतं की पाऊस पडात. जर आज पाऊस पडलाय नदीत पाणीला तर आपल्याक परत चढणीच्या माशांचं भाव वगैरे पाऊस वाटलेलो. तिथं म्हणजे पाऊस पडलो परत ऊन तापाक लागला, काय समजत नाही काय होतं ना. वगैरे आपल्या सगळ्यांनी भात वगैरे पेरले नाही आहे. बट 2-4 दिवस झाले पाऊसच येलो नाही. सुरुवातीक पाऊस येलो तसं सगळ्यांनी भात पेरून घेतले. आणि आपल्याकडे कसं असतं, जर एकान भात पेरले तर सगळ्यांना घाई होता. पण कोण बघित नाही की पाऊस नंतर पडतलो हा की नाही. तर आता बघूया, आज जर पाऊस पडलो तर चांगला, नाही तर परत कसा असता, एकदा भात पेरल्याच्या नंतर जर पाऊस पडलो नाही तर परत गोटो जो असता आपण रुजत घातलेला तो खराब होता. आणि परत मग तो चांगलो तर वो रुजत नाही. याच्यासाठी जरा लक्षपूर्वक आपले काम करतो लागतं. आणि यावेळी सगळे जरा पसंत दिली आहेत, कारण की आपण आतापर्यंत बघलं आहे तर पूर्ण म्हणजे आपला या साईडला म्हणजे भटवाडीपासून सगळ्यांनीच भात वगैरे पेरून जातो. आणि आता आणि आज पाऊसच पडत नाही. पाऊस जर पडलो ना तर खराच वाट लागते. बघा
आज वाटला की पाऊस पडाल तो मी तर स्वामीकडे देऊन राहतो की आज पाऊस पडाल नाही तर सगळ्यांची परत नुकसान होतली. आणि जर पाऊस पडलो तर नदीत पाणी पण येतला. आता मी आपल्या कनेडी कोंडा रोडला आणि आता भटवाडीच्या पुढे आहे तर त्याला पटकन आहे खरा भाजी वगैरे घेतलं पटकन घरात जाऊया. तुम्ही आता इथे स्टॉपवर बंडो माका भेटलो. बंडा काय वाटतं पाऊस येतात? आज पाऊस येणार नाही याचा भवितव्य आणि मी सांगितले तुला मी पण आज आज पाऊस पडणार नाही. आणि इलो तर हा? इलो तर पाऊस येणार नाही याची गॅरंटी मी पुरी देऊ शकतो न बघता. आणि इलो तर म्हणते मी पाऊस येणारच नाही इलो तर नाही येणारच नाही. तर बंडे बाईनं आपल्याला सांगणार की आज पाऊस येणारच नाही. पण काय वाटतं तुका जरी शेतकरी? जाम जरी असलं तुला दिसला ना असा वरती हां तरी पाऊस येणार नाही. हां यावर गमला नाही एवढं. पण हे बघ हां त्या राऊंड ना गोल वरचा हां बघ थंय बघ. बरं ऊन असं हां थंय पाऊस त्याच्यामुळे पाऊस दाखवले ना की पाऊस येणार नाही. बरोबर. वेधशाळा काय सांगू शकत नाही. वेदशाळा सांगू शकत नाही. बस, संपलं विषय. आणि मी काय म्हणतोय हां आता आता गोटे म्हणजे आता ह्या होतले ना लोकांचे. ना आता त्या पहिला पेरले नाही ना हां त्या पहिला पेरले नाही त्यांना ह्या लोकांना घाई झालेली आहे. हम्म. त्याच्यामुळे हे आता नुकसानीत हे बरोबर. ज्यांनी पेरले तिन्ही हम्म. समजलं का? हम्म. मग काय आपण बोलतो? दोघात राहूला पेरूच्या हा? आपण दोघात राहूला. नाही तीन टोटल. आणि कोणा? आमचा तुमचा बरोबर. हां झाला आमचा तुमचा झाला आता. आणि कोण? हा बंड्या आमचा तुमचा झाला. हो आमचा तुमचा आपला सुटलं. अरे तुमचा आणि आमचा असं तास होतं. तुझा माझा झाला आता आपल्या आपल्या तुझा माझा झाला असं म्हणते मी. असं काय नाही रे. हां. सांगायचं उदाहरण काय आहे? बरोबर. तुमचा राहुला आमचा पण बाकी राहुला आणि बरोबर. आणि एक कोणा तो अयो कोणतो हा तो महाराणी त्याचा का विषय नाही तर सांगते. तू मी आणि कोण राहुला? हां यो कोणतो आमच्या नको तुम्हाला नार्या कान पेरलाय नाही नारो कोण आहे वेगळं बरोबर. तो एक हां आणि एक कोणतरी आहे अशोक राणे नाही. ते 4 हम्म. पाचवं कोण राहुलो विजवा काय करतो तुला काय त्यांनी पेरले नाही पेरल्यानी ते शिपतो जातात मेले कर मान कार मार ना काय 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 नाही. काय येत नाही आता त्यांका. तुका खरं सांगायचं ना पाऊस ना 7 तारखेनंतर पाऊस खरो 7 नंतर हां तेव्हा आता कसलो अवकाळी यो इलो गेलो इलो आणि गेलो. बस एवढंच बाकी काय नाही करू शकत. पाणी नाही आवचा इलो मोठं जरी इलो तरी. पाणी काहीच येत नाही तुका तुका ते 7 तारीख दिलेली लिहून दिलेली आहे ती. हां कारण की आता हे बघ ना आता परत तापलाय बघ. मग तू बोलले पाऊस येत नाही म्हणून. बरोबर. चला चल काय जाऊया आता. आता जाऊया आमच्या घरात आहे ना. चाल. चला चल मग. तर मित्रांनो आता मी सकाळी उठलो आणि पहिले इला गोश आहे आणि आम्ही खास भाऊ घेत होते ह्या बैलांचा. तर ह्या असा वैष्णवी त्या वेदिका ह्या बैलाक आम्ही खास भाऊ घेतो दादा आणि हेंका हे 2 बैल मोठे आहेत आणि हे गेले हे रे ये भिया नको ही 2 ये रे बाबा ये. मस्त ती. हो बाहेर पण बघूया चला. आणि या साईडला जर तलाव थोडासा केला आहे याच्यात बघा का ते बघा किती आहे ते 10 एक तरी आहेत. चला परत जाऊया तो वरती. छोटी काय त्या साईडला होती हे असे एवढेच असतात ते भरपूर होते बघ. गोटो नंबर किती आहे गोटो नंबर 3 ह्या साईडला गोटो नंबर 2 मध्ये ह्यांका बघा फॅनची सुविधा पण आहे ह्यांका. फॅन प्लस फॅन आणि परत ते ठिबक सिंचन म्हणतात असा म्हणजे फवार पाण्याचं सेम तो पण आहे ह्यांका. म्हणजे खूप सुविधा त्याच्यात. आणि ह्या गायींका धुसाठी वगैरे पण खूप सारं काय काय. सो आता आपण जाऊया जरा बाहेर जाणार बघूया. यासाठी किल्लार गोटो आहे हो गेल्या वेळी आम्ही बघू गेलो खास का जेव्हा आणलेले नाही का तर आम्ही का बघू गेलो त्या गायकडे जाऊ नको बोललो मारू घेतो डेंजर. आतमध्ये एवढं मोठं हॉल आहे मित्रांनो आणि हे बघा श्रीकृष्णाची एक मोठी मूर्ती आहे आणि भरपूर काय काय आहे साईडला. मित्रांनो इकडे गार्डन पण असा आणि या साईड वेदिका आणि वैष्णवी आहेत. या साईडला आरुवा आणि आता पाऊस येतो बघा वाटतं बंड्यान झाला तर आज खोटा होतला काल तर नाही इल्लो
बट आज येतलो हा विजेचा आणि आमका भिजायला लागतला 100%. विजेचा आम्ही दादा सांगितलं की एक प्लॅस्टिकची पिशवी दे, तर दादा बोललो हा देत आहे आणि जरा एन्जॉय करूया आणि घरी जाऊया. आणि काल सांगल्या तसाच झाला का काल पाऊस पडलो नाही, पण आज थोडंसं पाऊस पडलो, पण नदी काय पाणी नाही. आज पाऊस पडलो का दिला होता एवढा पाऊस पडतो म्हणून. हम्म, बरोबर. हम्म, आणि आज पाऊस त्याच्यावर पडलेलो हा. हम्म, बरोबर. हम्म. म्हणजे उद्या बोललो पडतो नाही नाही काल नाका भेटलो ना, तो बोललो की पाऊस पडणार नाही. 4 तारीख होती हो माता ती 8 तारखी ना 3 चुकला म्हणते 7 तारीख आज 3 तारीख. नाही नाही कारण पाठी सांगलेला होता ना पहिलाच. आता वेदशास्त्र पण पाटील आहे. वेशाचं पुरे नाही. उलटी फिरली तर आज पाऊस पडलो आणि जर आता परत ढग वगैरे येईल. सो आज परत पाऊस रात्री पाऊस पडतो वाटतं. कुर्ल्यांक हा बंडे अक्का कुर्ल्यांक नेतले ना आमका. हो सकाळी जाऊया उद्या. कुर्ल्यांचे व्हिडिओ बघू शकता नाही कमेंट मध्ये सांगा. बंडू आपल्या कुर्ले वगैरे पकडून दाखवतो. वरती खयच्या वाड्या भेटतात जवळ अकडच्या राईट लेफ्ट बघ ना राईट राईट. वरल्याच्या. ओके सो चालत कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंटमध्ये सांगा. आता पाऊस काय काल वाईच पडलो, आता परत येतो नाही इकडे आरू असा. आता मी व्हिडिओ एडिट करू कोंड्यात जातो आहे अपलोड करूसाठी. आणि एकंदरीत व्हिडिओ नक्की कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करू विसरा नको. खालती काय करता सबस्क्राईब करतो बटना त्या दाबा मेल ऐकून दाबा म्हणजे सारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टेक केअर.